तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपल्याला माहितच असेल की आपल्या लाडका दशम हिंद केसरी बकासूरला 11 तारखेच्या रोकडेश्वर केसरी मैदानामध्ये पायाला दुखापत झाली होती. अक्षरशः 3 पायांवर पळून त्याने फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला होता. परंतु त्यानंतर बकासूर पाय उचलून धरत असल्याचे लक्षात येताच तसेच त्याच्या पुढील पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर सांगलीमध्ये उपचार करण्यात आले. परंतु मंडळी, आता घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण आपला लाडका बकासूर आता 80 ते 90% कव्हर झाला असून त्याला सध्या फक्त चालवून त्याच्या शरीराचा व्यायाम घेतला जात आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये बकासूरला एक फेराही देण्यात येणार आहे. मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर बकासूर आता आपल्याला आगामी हिंदकेसरी कोरेगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून 25 तारखेच्या किंवा 28 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तूर्तास धन्यवाद.